नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये घराचं कन्स्ट्रक्शन करताना स्लॅबची उंची किती असावी, 10 फूट उंची असावी का 10.5 फूट असावी का 11 फूट असावी का 12 फूट असावी, या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे। मित्रांनो, घराचं कन्स्ट्रक्शन करताना आपण सर्व गोष्टीचा विचार करतो की मटेरियल कोणत्या क्वालिटीचं वापरायचं, सिमेंट कोणत्या क्वालिटीचं वापरायचं, कोणत्या कंपनीचं वापरायचं किंवा स्टील कोणत्या कंपनीचं वापरायचं, कोणत्या क्वालिटीचं वापरायचं, सर्व गोष्टींचा विचार करतो। पण स्लॅबची हाईट किती ठेवावी या गोष्टीबद्दल आपण सुरुवातीला विचार करत नाही आणि नंतर आपल्याला समजतं की स्लॅबची आपल्याला उंची जास्त घेतली पाहिजे होती असं आपल्याला नंतर वाटतं। त्यामुळे मित्रांनो, आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा होणार आहे। जर तुम्ही अगोदरच या गोष्टीचा विचार केला, स्लॅबची उंची किती ठेवली पाहिजे, तुम्हाला पुढे जाऊन कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येणार नाही। त्यामुळे व्हिडिओ आजचा खूप महत्त्वाचा होणार आहे। मित्रांनो, स्लॅबची स्टँडर्ड उंची किती असावी? स्लॅबची स्टँडर्ड उंची 10 फूट असते। बऱ्याच ठिकाणी आपण बघतो स्लॅबची उंची 10 फूट असते। तर 10 फूट ठेवण्यामागचं कारण काय असतं? डायरेक्टली आपलं जे खिडकी बसवतो आपण, 7 फूट लेवलला खिडकी येते आणि त्यानंतर लॉप लिंटल झाल्यानंतर त्यावरती टोटल खिडकीच्या वरच्या टॉप लेवल पासून ते टोटली स्लॅब पर्यंत एक 3 फूट आपल्याला सरासरी अंतर मिळतं। त्यामुळे एक 10 फूट आपल्याला स्लॅबची टोटली हाईट मिळते आणि स्टँडर्ड हाईट मानली जाते, कारण 7 फुटाचं टोटल खिडकी लेवल होते म्हणजे लेंटल लेवल होती आणि त्यानंतर 3 फुटाचं बांधकाम, असे टोटली आपल्याला 10 फूट हाईट मिळते स्लॅबची टोटली। पण तुम्हाला जर समजा भविष्यामध्ये, सुरुवातीला बरेचसे लोक या गोष्टीचा विचार करत नाही, नंतर त्यांना या गोष्टीचा प्रॉब्लेम येतो। काय करतात? सुरुवातीला 10 फूट हाईट ठेवतात आणि नंतर समजा तुम्हाला फॉल सिलिंग करायची असेल किंवा तुम्हाला झुंबर वगैरे बसवायचे असेल तर नंतर स्लॅबची हाईट कमी होते। समजा तुम्ही 10 फूट हाईट ठेवलेली आहे आणि नंतर तुम्ही फॉल सिलिंग करताय किंवा झुंबर वगैरे बसवताय तर तुमची 9 फूट सुद्धा हाईट होते, म्हणजे टोटल तुम्हाला 9 फूट हाईट मिळते आणि तुम्हाला स्लॅबची हाईट कमी झाल्यासारखं वाटतं आणि नंतर तुम्हाला पर्याय उपलब्ध नसतो। तुम्ही स्लॅबची डायरेक्टली उंची वाढवू शकता का? नंतर नाही वाढवू शकत, त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करू शकत नाही। त्यामुळे तुम्हाला सुरुवातीलाच विचार करायचा आहे। समजा तुम्हाला फॉल सिलिंग करायची असेल किंवा झुंबर लावायचे असेल तर तुम्ही स्लॅबची उंची डायरेक्टली तुमचे जे फरशी लेवल आहे, तुमची जी पीसीसी लेवल आहे त्यापासून तुम्ही डायरेक्टली स्लॅबची उंची 10.5 फूट ते 11 फूट या दरम्यान तुम्ही ठेवू शकता। जरी तुम्ही 11 फूट हाईट ठेवली आणि नंतर तुम्ही झुंबर बसवलं किंवा तुम्ही नंतर फॉल सिलिंग बसवलं तरी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही। टोटल तुम्हाला हाईट जेमतेम मिळणार आहे, तुम्हाला हाईट कमी झाल्यासारखे अजिबात वाटणार नाही। आता बरेचसे लोक म्हणतात डायरेक्टली 12 फूट हाईट ठेवा। 12 फूट जर तुम्ही हाईट ठेवली तर चांगलंच आहे, पण 12 फूट हाईट खूप उंच वाटते आणि त्या 12 फूट हाईटमुळे काय होतं? समजा तुमचं बजेट कमी असेल तर 12 फूट हाईटमुळे टोटली खर्च वाढतो, आरसीसी खर्च वाढतो, बांधकामाचा, प्लास्टरचा, टोटल जे कन्स्ट्रक्शनचा आहे टोटलीच खर्च जवळजवळ 15% वाढत असतो। त्यामुळे जास्त हाईट जरी घेतलं तरी तुमचं बजेट बिघडत असतं। त्यामुळे तुम्हाला फॉल सिलिंग करायची असेल तर तुम्ही 10.5 फूट ते 11 फूट या दरम्यान तुम्ही तुमच्या स्लॅबची हाईट ठेवू शकता। जर तुम्हाला बजेटचा कोणताही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही 12 फुटाकडे सुद्धा ओढू शकता, स्लॅबची हाईट ठेवू शकता। समजलं मित्रांनो? या गोष्टीतून तुम्ही एक गोष्ट लक्षात घेऊ शकता की एक 10.5 ते 11 फूट या दरम्यान तुम्ही स्लॅबची हाईट ठेवू शकता जर तुम्हाला फॉल सिलिंग करायची असेल तर। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।